जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25ची तयारी जोरात सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लवकरच आपल्याला जाहिरातसुद्धा पाहायला मिळणार आहे. उद्या जे मीटिंग होणार आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या भरतीसाठी, त्यामध्ये कोणते कोणते मुद्दे असणार आहे ते सर्व काही एकूण 10 मुद्दे आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता. आणि आपण सविस्तर एक एक मुद्दा आपण बघणार आहोत की कोणत्या कोणत्या मुद्द्यावर उद्या चर्चा होणार आहे, मीटिंग होणार आहे. तर बघा, दिनांक 17/4/2025 11 वाजता आगामी पोलीस भरतीची पूर्वतयारीचा आढावा घेण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात येणार आहे. यामध्ये खालील बाबत चर्चा केली जाणार आहे. पहिला पॉईंट पहा, पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदाची सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत केली आहे. अगर कसे, यामध्ये दिनांक 31/3/2025 अखेर सेवानिवृत्त मयत बडतर्फ आंतरजिल्हा बदली झालेल्या अंमलदाराची माहिती अद्ययावत करण्यात आली. अगर कसे. दुसरा पॉईंट बघा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे का. तसेच दिनांक 31/3/2025 रोजी मंजूर हजर रिक्त पदसंख्या बाबतीत माहिती. म्हणजे बघा, PC म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ते ASI असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक, म्हणजे हे जे पद आहे हे सर्व काही पोलीस शिपाई या पदापासूनच प्रमोशन होत असतात. आणि त्यांचीच ही बैठक आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा पॉईंट बघा, दिनांक 1/1/2024 ते 31/3/2025 पर्यंत सध्या रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅट्समन या पदाची परिगणना केलेली आहे का. त्यामध्ये आंतरजिल्हा गटबदलीने येणारे व जाणारे वजा जाता प्रत्यक्षात किती पदे रिक्त आहेत याची परिगणना केली आहे का. नेक्स्ट चौथा पॉईंट पहा, प्रतिनियुक्तीने भरण्यात आलेली पदे आपल्या आस्थापनेवर प्रत्यक्षात रिक्त आहेत त्या पदाचा समावेश रिक्त पदे म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे का. पाचवा पॉईंट पहा, 5वा पॉईंट 1/4/2025 ते 31/12/2025 बघा, म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंतची माहिती मागितलेली आहे. अखेरपर्यंत सेवानिवृत्तीने अथवा इतर कारणाने रिक्त होणारी पदे याची माहिती अद्ययावत करण्यात आलेली आहे. अगर कसे. 6वा पॉईंट पहा, घटक प्रमुखांनी बिंदू नामावली प्रमाणित करून घेतली आहे का. कोणत्या तारखेपर्यंत प्रमाणित केली आहे याचीसुद्धा माहिती दिलेली आहे, म्हणजे विचारण्यात आलेली आहे. आंतरजिल्हा गट बदलीने येणारे जाणारे रिक्त होणारी पदे विचारात घेऊन रिक्त असलेली पदाची परिगणना करणे. 8वा पॉईंट पहा, मागील 2 भरतीतील निवड झालेले उमेदवार हजर झाले नसल्यास त्याबाबतची माहिती. म्हणजे काही विद्यार्थी सोडून जातात, काही विद्यार्थी दुसऱ्या जॉबला लागल्यामुळे सोडून जातात, त्याची माहिती मागितली आहे. बॅट्समन पद मंजूर आहेत का. आगामी पोलीस भरतीकरिता 2024-25 वर्षाकरिता गणना करण्यात आलेली रिक्त पदांची संख्या. म्हणजे पहा, भरती काढण्यासाठी हे सर्व उद्या मीटिंग असणार आहे आणि यानंतर तुम्हाला भरती नक्की पाहायला मिळणार आहे. कारण की